नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी फिटनेस चॅनलवर. त्याचं नाव आहे DC फिट मराठी. माझं नाव आहे धनराज. तर खूप सारे जण मला नेहमी हेच म्हणत असतं की तू नेहमी फॅट लॉसचे व्हिडिओ बनवतो किंवा वजन कमी कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन करतो, पण कधी आमच्यासाठी जे वजन कसं वाढवायचं किंवा मसल मास कसा गेन करायचा, लीन मसल मास नॅचरली कसं गेन करायचं याबद्दल पण आम्हाला थोडं मार्गदर्शन हवं. तर अशा सर्वांसाठीच आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आलो आहे. तर 1-2 वर्षांपूर्वी जेव्हा लॉकडाऊन होतं, तर त्या लॉकडाऊनमध्ये मी माझी जी मसल गेनिंगची जी जर्नी होती ती सुरू केली होती. तेच ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही इथे बघू शकतात. तर या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये मी खूप सारे प्रिन्सिपल्स, जे बेसिक मसल गेनिंगचे जे प्रिन्सिपल असतात ते मी इथे यूज केले होते. आणि जवळपास 2 महिन्यांचा कालावधी मला लागला होता. 60 दिवसाचा हा माझा ट्रान्सफॉर्मेशनचा जो प्लॅन होता आणि जवळपास त्या 60 दिवसांमध्ये मी ही जी फिजिक होती ती अचीव केली होती. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की 2 ते 3 वर्षांपूर्वी माझी जी बॉडी फ्रेम होती ती अशा पद्धतीने होती 2019 आणि 2018 साली. कारण की मी रनिंगमध्ये होतो, तर त्यामुळं पहिल्यापासूनच माझं जे बॉडी फ्रेम आहे ती एकदम लीन अशी होती. त्यामुळं मला फॅट लॉस काही करावं नाही लागलं. ऑलरेडी माझी नॅचरल फ्रेम तशी असल्यामुळं मला जस्ट मसल गेन करायचे होते. तर या मसल गेनिंगच्या जर्नीमध्ये मी असे कोणते बेसिक प्रिन्सिपल्स फॉलो केले आणि हेच प्रिन्सिपल तुम्ही पण फॉलो करू शकता जर तुम्हाला तुमचं मसल गेन करायचं आहे किंवा तुमचं वजन तुम्हाला वाढवायचं आहे. ओके, तर वेलकम बॅक. तर जेव्हा आपण मसल बिल्डिंगच्या बाबतीत बोलतो, तर मसल बिल्डिंग ही अशी गोष्ट आहे ती खूप वेळ लागते. असं कधीच नाही होत की तुम्ही जस्ट 2 ते 3 हफ्त्यात 5 ते 6 किलो वजन गेन केलं आणि ते कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहिलं, तर ते असं अजिबात होत नाही. जे मसल गेनिंग आहे, जे नॅचरल मसल गेनिंगची आपण जेव्हा गोष्ट करतो, तर ती गोष्ट जी आहे ती हळूहळूच होत असते. दर एका हफ्त्याला तुम्हाला जवळपास अर्धा किलो ते 1 किलो असं वजन गेन करण्यासाठी टार्गेट पाहिजे तुमचं. आणि जर हे रिअलिस्टिक टार्गेट जर तुम्ही पकडून चालले तरच तुमचं लाँग टर्मवर जे तुम्ही मसल गेन केलं आहे ते तुमच्यासोबत राहील. ओके, आणि जे मी खूप सारे जण बघतो जे बल्किंग करताय, पण ते डर्टी बल्किंग करताय, ते ॲक्च्युअलमध्ये मसल गेन नाही करत आहे, ते फक्त वेट गेन करताय. आणि त्या वेटमध्ये जे मेजॉरिटी ऑफ त्यांचं जे बॉडी वेट असतो किंवा बॉडी मास असतो तर तो फॅट असतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तर आपण जाऊयात आपले जे 5 प्रिन्सिपल आपण त्यांना म्हणूयात जे मी फॉलो केले. तर ज्यातलं सर्वात पहिला प्रिन्सिपल म्हणजे जो माझा वर्कआउट होता तो मी प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडमध्ये केला. याचाच अर्थ असा की जे मी जिममध्ये ट्रेनिंग करायचो, तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जेव्हा मी ट्रान्सफॉर्मेशन फेजमध्ये होतो तेव्हा एका हफ्त्यातून मी 5 दिवस वर्कआउट करायचो. दररोज मी 90 ते 100 मिनटं असं वर्कआउट करायचो आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिले 15 मिनटं हे माझ्या वॉर्मअपसाठी असायचे. त्यानंतर 45 ते 50 मिनटापर्यंत मी माझी स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे जी वेट ट्रेनिंग आहे ती मी करायचो. त्यानंतर 15 ते 20 मिनटं माझा कार्डिओचं सेशन असायचा, जिथं मी टार्गेट करायचो की 180 ते 200 कॅलरीज ह्या मी बर्न केल्या पाहिजे असं माझं टार्गेट असायचं 20 ते 25 मिनटात. कधी कधी 15 मिनटापर्यंत पण हा कार्डिओचा सेशन असायचा. तर ते स्पीडवर डिपेंड करायचं. ओके, जेवढं मी कॅलरीज बर्न करतो ते म्हणजे स्पीड आणि इंटेन्सिटीवर डिपेंड करायचं. तर शेवटचे जे 15 मिनटं असायचे म्हणजे ते मी जी माझी स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहे किंवा जे स्टॅटिक स्ट्रेचेस आहे ज्याने आपले मसल्स रिलॅक्स होतात, ज्यामध्ये स्ट्रेस तयार झाला आहे तो रिलॅक्स करण्यासाठी मी शेवटचे 15 मिनटं करायचो. थोडक्यात मी तिथे जे योगा आसनं जे असायचे ते मी करायचो. ओके, तर हा माझा एक वर्कआउटचं शेड्यूल असायचा. आणि त्यामध्ये जेव्हा मी स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचो, तर ही जी स्ट्रेंथ ट्रेनिंग होती त्यामध्ये मी दर हफ्त्याला एक 10% वेट इन्क्रीज करायचो. 10 to 20% असं वेट मी दर हफ्त्याला इन्क्रीज करायचो. आणि जिथे मी सेट्स मारायचो तर मी 4 ते 5 सेट मारायचो, जे मीडियम हेवी वेट रेंज जी आहे, म्हणजे माझी जी मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे त्याच्या 70 ते 80% वजन मी त्या सेट्ससाठी घ्यायचो. आणि त्याच्यामध्ये जे माझे रेप्स असायचे किंवा रेपिटेशन आपण ज्याला म्हणतो, तर ते 6 ते 8 या रेंजमध्ये असायचे. ओके, तर थोडक्यात मी सांगतो की जर मी पहिल्या हफ्त्यात जर स्क्वॉट्सचा सेट मारतोय तर मी ते स्क्वॉट्सचे 5 सेट मारायचो आणि ते 5 ते 6 असे त्याचे रिपिटेशन्स असायचे. दर सेटला मी असं 5-5 ते 10-10 kg जो वजन आहे जे माझ्या कॅपॅसिटीनुसार मी वाढवायचो. तर अशा पद्धतीने माझं वर्कआउट व्हायचा. तर तुम्ही पण हाच प्रिन्सिपल फॉलो करायचा आहे. जेव्हा पण तुम्ही मसल गेन हे टार्गेट ठेवून जेव्हा पण तुम्ही जिममध्ये उतरशाल तेव्हा तुम्ही वॉर्मअप करायचं आहे. त्यानंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग सगळ्यात जो बेस आहे तो करायचा. आणि त्यानंतर कार्डिओ आणि चौथी गोष्ट म्हणजे कूलिंग डाऊन म्हणजे स्ट्रेचिंग एक्सरसाइज तुमचे मसल्स आणि सर्व रिलॅक्स करण्यासाठी. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला वर्कआउट करायचं आहे. तर खूप साऱ्या जणांच्या मनात प्रश्न असेल की आता आम्ही मसल गेन करतोय पण इथं कार्डिओची काय गरज पडते. तर हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही कार्डिओ करता
आणि जेव्हा तुमचं टार्गेट मसल गेनिंग असेल, तर अशा वेळी काय होतं की तुम्ही जो डाएट घेताय, आता ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही मसल गेन करताय, तुमचा जो डाएट आहे तो कॅलरिक सरप्लसमध्ये असेल, म्हणजे तुमचा आहार तुम्हाला जास्त घ्यावा लागणार. तर तो जो आहार आहे जो तुम्ही जास्त घेताय तो 100% तुमच्या शरीरात पचला पाहिजे किंवा त्याचं डायजेशन एकदम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. तर त्यासाठीच हे जे 15 ते 20 मिनटाचा किंवा 25 मिनटापर्यंत जो तुम्ही कार्डिओ करता तुमच्या स्ट्रेंथ ट्रेनिंगनंतर, तर हा जो कार्डिओ करता तर तो तुमच्या डायजेशनमध्ये तुमची खूप मदत करतो. तुमची जे प्रोटीन, कार्ब्स आणि फॅट घेतात त्याच्या ॲब्झॉर्प्शनमध्ये तुम्हाला एक एज देतो. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तर याचा तुम्हाला नक्कीच एक लॉंग टर्मवर खूप फायदा होतो जेव्हा तुम्ही मसल गेनिंगबद्दल बोलता. आणि नॅचरली कार्डिओमुळं काय होतं की एक्सेस कॅलरीज पण बर्न होतं आणि त्यामुळं जे अननेसेसरी फॅट जर तुमच्या शरीरात असेल तर ते पण बर्न होतं. तर इथे मसल गेन पण होतं आणि फॅट बर्न पण होतं जर तुमचा डाएट योग्य पद्धतीने असेल तर. डाएटबद्दल आपण बोलूयात. तर हाच माझा ब्रेकआउट होता माझ्या वर्कआउटचा. आय होप तुम्हाला मी ज्या पद्धतीने वर्कआउट करायचो तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर दुसरी आपली सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच की आहार. तर जो आपण डाएट घेतोय तो कॅलरिक सरप्लसमध्ये असला पाहिजे. आता कॅलरिक सरप्लस म्हणजे काय, तर जे आपण तुमच्या मेंटेनन्स कॅलरी आहे त्यापेक्षा 250 ते 500 कॅलरीज तुम्ही जास्त घेतल्या पाहिजे सुरुवातीला ॲज अ बिगिनर. जर तुम्ही खूपच लीन बॉडी असेल तुमची किंवा खूप थिन असाल तुम्ही, तर तुम्ही 1000 कॅलरीज सरप्लसमध्ये पण जाऊ शकतात, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर हा मेंटेनन्स कॅलरी आणि ज्या सरप्लस कॅलरीज ज्या आहे ते तुम्ही कशा कॅल्क्युलेट कराल, तर तुम्हाला मी सांगतो. जे एक BMR कॅल्क्युलेटर भेटतं ऑनलाईन, जर तुम्ही गुगलवर सर्च केलं BMR कॅल्क्युलेटर, तर त्या कॅल्क्युलेटरवर तुम्ही तुमचं एज, हाईट आणि वेट त्या युनिटच्या हिशोबाने तुम्हाला टाकायचं आहे. तर एक पर्टिक्युलर व्हॅल्यू येईल तुमची. ओके, ती व्हॅल्यू जी आहे ती 1.8ने मल्टिप्लाय करायची. फॉर एक्झाम्पल तुमचं 100 किलो वजन आहे आणि त्याच्यामधले जर 20% जर तुमचं बॉडीचं फॅट आहे, तर तुम्ही त्या BMI कॅल्क्युलेटरमध्ये वजन टाकताना तुम्ही 100 किलो नाही टाकायचं, 80 किलो टाकायचं. जे तुमचं लीन बॉडी वेट आहे तेच त्या कॅल्क्युलेटरमध्ये टाकायचं. मग त्यानुसार ज्या कॅलरीज येतील त्या तुम्ही 1.8ने मल्टिप्लाय केल्या तर त्या तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज असेल. म्हणजे दैनंदिन सर्व ॲक्टिव्हिटीजसाठी लागणारी जी एनर्जी आहे, त्याला लागणाऱ्या ज्या कॅलरीज आहे, प्लस तुम्ही जी बाहेरची ॲक्टिव्हिटीज जी करताय, जिम करत असेल किंवा वर्कआउट किंवा तुम्ही जे ऑफिस किंवा कॉलेज किंवा रेग्युलर जेवढे पण दिवसभरात तुमचे कॅलरीज बर्न होत आहे ते तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज असतात. तर ती जी व्हॅल्यू येईल त्याच्यावर तुम्ही ॲज अ बिगिनर 250 कॅलरीज घेऊ शकतात. आणि मी माझ्या बाबतीत जर सांगितलं तर मी 500 कॅलरीजच्या सरप्लसमध्ये होतो जेव्हा मी हे ट्रान्सफॉर्मेशन करत होतो. ओके, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि इथे खूप साऱ्या जणांचे मनात प्रश्न असेल की जे मास गेनर असतं किंवा जे व्हे प्रोटीन असतं तर त्याचं किती महत्त्व आहे किंवा ते आम्ही घेतलं पाहिजे की नाही. तर मी तुम्हाला इथे सांगेल की जे सप्लिमेंट आहे ते फक्त तुमच्या शेवटचं जे 10 ते 20% जे तुमचं डाएट आहे त्याच्यासाठीच ठेवा. म्हणजे मेन तुमचा जो 80 to 90% जो आहार आहे तर तो तुमच्या जे होल फूड आहे, ओट्स असेल, पीनट बटर असेल, ब्राऊन राईस असेल, चिकन असेल, अंडी असेल किंवा रताळे असेल, त्यानंतर जे आपलं पनीर आहे किंवा सोया आहे, तर अशा सर्व गोष्टींमधून तुमचं डाएट किंवा तुमचे जे मॅक्रोज आहे ते फुलफिल झाले पाहिजे. आणि 10 ते 20 ग्रॅम शेवटचं जे प्रोटीन आहे ते जर तुम्हाला तुमच्या फूडमधून जर नाही भेटत आहे, स्पेशली जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल, तर अशा वेळी तुम्ही व्हे प्रोटीन यूज करू शकता किंवा प्लांट बेस्ड प्रोटीन यूज करू शकतात. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर माझ्या ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेस मी पण एक 25 ग्रॅम प्रोटीन याचा स्कूप जो आहे तो मी यूज केला आणि जेणेकरून मला जे 21 ते 20 ग्रॅम ज्या प्रोटीनची जी रिक्वायरमेंट आहे ती मी त्या व्हे प्रोटीननी भागवली. आणि जेव्हा ड्युरिंग द वर्कआउट म्हणजे जेव्हा माझ्या स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या नंतर जेव्हा मी कार्डिओ करायचो तर त्या कार्डिओच्या आधी मी 5 ग्रॅम एक BCAA घ्यायचो, ज्याच्यामुळे काय होतं माझी जी बॉडी जी आहे ती माझी बॉडी ॲनाबॉलिक फेजमध्येच राहील आणि जे माझे मसल ब्रेकडाऊन आहे तो मसल ब्रेकडाऊन नाही होणार. ओके, कारण की BCAA काय करतं की तुमच्या शरीरात एक प्रोटीनच्या चेन्स म्हणजे आता ब्रांच चेन अमिनो ॲसिड, तर ते त्याच्या मॉलिक्युलर लेवलला जर आपण गेलो तर ते मोठ्या मोठ्या प्रोटीनच्या चेन्स असतात. तर त्या चेन काय करतात, तुमचं शरीर जे आहे त्याला योग्य पद्धतीने प्रोटीन पोचवत असतं आणि दीर्घकाळासाठी, जेणेकरून तुमचं जे शरीर काय आहे ते तुमच्या मसलकडे नाही जात आणि मसल ब्रेकडाऊन नाही होत आणि फक्त फॅट जे आहे ते टॅप होतं. अशा वेळी फक्त फॅट ब्रेकडाऊन होतं. ओके, आणि हीच गोष्ट आपल्याला लागते. त्यामुळे मी हे 2 सप्लिमेंट वापरायचो, एक तर BCAA आणि दुसरं म्हणजे व्हे प्रोटीन. ओके, तर या सर्व गोष्टी तुम्ही पण पाळा, नक्कीच तुम्हाला पण याचा खूप फायदा होईल. जो माझा अनुभव आहे यातून नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल. ज्या पद्धतीने मी डाएट केलं, ज्या पद्धतीने मी वर्कआउट केला, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हे झाले 2 बेसिक प्रिन्सिपल. त्यानंतरचा आपला तिसरा प्रिन्सिपल किंवा जो तिसरा रोल आहे मसल गेनिंगमध्ये तो म्हणजेच की हायड्रेशन. आता चांगलं पाणी तुम्ही पिलं पाहिजे दिवसभरात 3 ते 4 लिटर असं माझं
टार्गेट होतं, पण मी त्यावेळेस पूर्ण दिवस घरी असल्यामुळं मी 4 ते 5 लिटरपर्यंत पण अनेक वेळा जायचो. आणि जी आपली बॉडी फ्लश होते, आपल्याला युरिन येते, तर अशा वेळी आपण अजिबात कंटाळा नाही करायचा आहे. दर 1 तासाला 2 तासाला आपण लघवीला गेलो पाहिजे, कारण की आपली बॉडी जी आहे खूप सारं फूड डायजेस्ट करते, खूप सारं टॉक्सिन जे आहे ते आपल्या शरीरातून रिलीज करत असते अशा वेळी. त्यानंतर जी शेवटची गोष्ट, चौथी आणि खूप महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजेच की रात्रीची झोप. आता जी रात्रीची झोप आहे ती जवळपास 7 ते 9 तास तुम्ही टार्गेट करायची आहे. मिनिमम 7 तास तर झालीच पाहिजे आणि मॅक्झिमम 9 तास, याच्यावरती पण नाही जायचं आहे. कारण की झोपेतच तुमचे जे नॅचरल ग्रोथ हॉर्मोन्स आहे, जेवढं तुम्ही वर्कआउट करताय, डाएट घेताय, चांगलं पाणी पिताय, तर याचा फायदा म्हणजेच तुमच्या शरीरात नॅचरल ग्रोथ हॉर्मोन रिलीज होतं. आणि ते नॅचरल ग्रोथ हॉर्मोन तेव्हाच रिलीज होतील जेव्हा तुम्ही रात्री लवकरात लवकर झोपशाल. 8 ते 9 या वेळेत जर तुम्ही झोपले तर ती वेळ बेस्ट राहील. आणि 7 ते 8 तासासाठी किंवा 7 ते 9 तासासाठी जर तुम्ही झोपले तर त्यावेळेत काय होईल, जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा तुमची बॉडी रिकवर होईल. जे मसल टिअर झालेले आहे वर्कआउटच्या वेळी, तर ते मसल रिकवर होतील आणि नवीन मसल्स तयार होतील, नवीन मसल टिश्यूज मायक्रो लेवलला तयार होतील, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि जे फॅट लॉस होतो तो पण रात्री तुम्ही झोपता तेव्हाच होतो. असं अजिबात नाही की तुम्ही जिममध्ये जाताय किंवा तुम्ही दैनंदिन तुमच्या ॲक्टिव्हिटीज करताय दिवसभर. जेव्हा तुम्ही जागे असता तेव्हा मसल गेनिंग किंवा फॅट लॉस खूप कमी प्रमाणात होत असतो. आणि जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा खूप जास्त प्रमाणात मसल बिल्डिंग आणि फॅट लॉस तुमच्या शरीरात होत असतो. त्यामुळे तुम्ही चांगली झोप पण द्या आणि चांगली रिकवर तुमची बॉडी झाली आणि चांगले हॉर्मोन्स जर तुमच्या बॉडीमध्ये रिलीज झाले तर नक्कीच याचा तुम्हाला खूप फायदा होईल. योग्य पद्धतीने तुम्ही रेस्ट पण घेतली पाहिजे. तर खूप साऱ्या जणांच्या मनात प्रश्न असेल की दुपारची झोप आम्ही घेतली पाहिजे की नाही. तर जी दुपारची झोप आहे ते तुम्ही फक्त एक पॉवर नॅप असं त्याला म्हणा, आणि 10 ते 20 मिनटंच, फक्त 10 ते 20 मिनटंच तुम्ही घेतली पाहिजे, त्याच्यावर नाही घेतली पाहिजे. त्याच्यावर जर झोप दुपारी घेतली तर रात्रीची आपली जी झोप आहे ती तुम्हाला लवकर झोप येणार नाही आणि त्याच्यामुळे तुमची जी हॉर्मोन रिलीजची जी सायकल आहे त्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. ही गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा. ओके, हेच ते 4 नियम होते जे मी फॉलो केले आणि त्याच्यामुळे मला रिझल्ट आले. पण मी जी ट्रान्सफॉर्मेशन दाखवतो आहे, मला एक हिस्ट्री होती यामागे, पण माझं बॉडी स्ट्रक्चर कायम लीन होतं. आता मला 2 महिने लागले, तुम्हाला 3 ते 4 महिने पण लागू शकतात, काहींना माझ्यापेक्षा कमी वेळ पण लागू शकतो. आता ते तुमच्या जी फिटनेसची जी हिस्ट्री आहे, जी तुमची हेल्थची जी हिस्ट्री आहे त्यावर या सर्व गोष्टी डिपेंड करतात. काहींचं जे ॲब्झॉर्प्शन, फूड ॲब्झॉर्प्शन जी रेट आहे ती काहींची खूप जास्त चांगली आहे, काहींची माझ्यापेक्षा चांगली असेल, तर काहींची फूड ॲब्झॉर्प्शन रेट कमी असेल किंवा माझ्यापेक्षा खूप खराब असेल. तर अशा वेळी तुमची जी रिझल्ट भेटायची जो पिरियड आहे तो पर्सन टू पर्सन व्हॅरी होणार. पण जे बेसिक प्रिन्सिपल आहे ते हेच आहे आणि हे तुम्ही नक्की फॉलो केले तर याचा तुम्हाला खूप फायदा होईल. जाता जाता मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या सर्व गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या नॅचरल मसल बिल्डिंग करण्यात तुमची मदत करेन. आता मार्केटमध्ये जे सर्व लोक स्टेरॉइड्स विकतात, ड्रग्स विकतात किंवा जे टॅबलेट्स असतात मास गेनरच्या किंवा मास गेनिंगचे जे पावडर्स असतात, तर या सर्व गोष्टींपासून तुम्ही लांब राहायला पाहिजे. अल्टिमेटली या गोष्टींचा काहीच फायदा नाही आहे. मेन तुमच्या शरीरात ज्या गोष्टी गेल्या पाहिजे ते म्हणजे आपला आहार. जो प्रकारचा मी डाएट तुम्हाला सध्या सांगितला, प्रोटीन्स, कार्ब्स आणि फॅट या 3 गोष्टी, त्यासोबत तुम्ही ओमेगा 3 आणि जे मल्टीव्हायटमिन्स असेल त्याच्या टॅबलेट्स पण तुम्ही घेऊ शकतात. पण त्याची जी तुमची रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही बघा आणि त्या हिशोबानेच घ्या. मी कोणतं ब्रँड किंवा कोणती टॅबलेट तुम्ही घेतली पाहिजे हे मी काही सजेस्ट नाही करत. आणि जी आपली नॅचरल फिटनेस आहे, नॅचरल जो तुम्ही आहार आणि वर्कआउट करता त्यावरच जास्त लक्ष द्या. नक्कीच तुम्हाला याचा लाँग टर्मवर खूप फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. आपण भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.